नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि युट्यूब सोबतच तुम्ही फेसबुकवर सुद्धा आपले व्हिडिओ बघू शकता. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे फेसबुक पेज फॉलो करा, इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. त्यावर तुम्ही रील स्वरूपात सुद्धा हे व्हिडिओ बघू शकता, आपल्या पीडीएफ बघू शकता. आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 10 एप्रिल 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत सुवर्णपदक जिंकणारी जगातील पहिली क्वाड्रुपल एम्प्युटी म्हणजे चारही अवयव गमावलेली तिरंदाज कोण ठरली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पायल नाग. प्रश्न क्रमांक 2. स्पेनमध्ये झालेल्या ISSF विश्वचषक 2026 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल किंवा पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कोणत्या भारतीय जोडीने सुवर्ण पदक पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पलक आणि नेलावल्ली मुकेश. ऑप्शन क. ISSF वर्ल्ड कप ग्रॅनाडा 2026 शूटिंग कुठे झालं? ग्रॅनाडा या शहरामध्ये, स्पेन या देशामध्ये. कधी? 5 ते 13 एप्रिल म्हणजे सध्या चालू आहे 2026. 5 ते 13 एप्रिल 2026 दरम्यान ग्रॅनाडा येथे पार पडलेले किंवा चालू असलेले ISSF विश्वचषक रायफल आणि पिस्तूल स्पर्धेत भारताने उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेतले महत्वाचे मुद्दे आपण बघूया. भारताचा जागतिक विक्रम 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारामध्ये पलक गुलिया आणि मुकेश नेलावेल्ली यांनी 487 गुणांसह नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत सुवर्ण पदक जिंकले. ठीक आहे. चीनवर मात. अंतिम फेरीत भारतीय जोडीने याक क्विक्शुन आणि हु काई या चीनच्या मजबूत जोडीचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलं. ठीक आहे. तर त्यांचे नाव तर शक्यतो विचारले जाणार नाही, मात्र आपल्या जोडीचं नाव लक्षात ठेवायचं. बघा, मुकेश नेल्लावलीची चमकदार सुरुवात. यांनी आपल्या पहिल्याच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून कामगिरी केली, त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. पहिल्याच स्पर्धेत जर का यांनी सुवर्ण पदक जिंकलं. तर पदक तालिकेत भारताचं आतापर्यंत स्थान बघा. तर स्पर्धेचं स्वरूप, या विजयामुळे भारताच्या पदक तालिकेत आघाडीच्या देशांमध्ये स्थान मिळवलेलं आहे. आणि स्पर्धेचे स्वरूप काय आहे? तर ही स्पर्धा विशेषतः रायफल आणि पिस्तूल या नेमबाजी प्रकारासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख स्पर्धक देश आहेत भारत, चीन, हंगरी, जर्मनी यासारख्या बलाढ्य नेमबाजी राष्ट्रांमध्ये चुरशीची लढत होत आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतात दरवर्षी अंधत्व प्रतिबंध सप्ताह म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस वीक कधी पाळला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 ते 7 एप्रिल. ठीक आहे. नुकताच मागच्या आठवड्यात हा अंधत्व प्रतिबंध सप्ताह पाळला गेला. तर मित्रांनो, याला IMP किंवा स्टार कोटिंग करा. या प्रकारचे प्रश्न एक येतो म्हणजे येतोच कोणत्याही परीक्षेमध्ये किमान. तर आपण आता या अनुषंगाने वर्षभरातल्या सगळ्या सप्ताहावर एक नजर टाकूया. बघा, कालावधी आणि नाव किंवा विषय सप्ताह. तर 11 ते 17 जानेवारी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह असतो. 10 ते 18 जानेवारी स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह असतो. 12 ते 18 फेब्रुवारी भारतीय उत्पादकता सप्ताह असतो. तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च आर्थिक साक्षरता सप्ताह असतो. 29 मार्च ते 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी सप्ताह असतो. 1 ते 7 एप्रिल अंधत्व निवारण सप्ताह. 24 ते 30 एप्रिल जागतिक लसीकरण सप्ताह. 20 ते 28 जुलै पतंग सप्ताह म्हणजे जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा. शिक्षा सप्ताह मोहीम म्हणजे नॅशनल एज्युकेशन प्लॅन 2020 चा वर्धापन दिवस असतो 22 ते 28 जुलै दरम्यान. तर 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह असतो. मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, हे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा कामाला येईल. जर तुम्ही आतापर्यंत चालू घडामोडीवाला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन दाबले नसेल तर दाबून घ्या. तुमच्या सरकारी नोकरी मिळवण्यामध्ये आम्ही खूप मोठे
जरी नसलो तरी छोटा वाटा उचलणार आहोत. पुढचं बघा, 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह, 17 ते 2 ऑक्टोबर स्वस्थ नारी सशक्त नारी अभियान, 17 ते 21 सप्टेंबर भारत जल सप्ताह, 2 ते 8 ऑक्टोबर राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह, 4 ते 10 ऑक्टोबर जागतिक अंतराळ सप्ताह, 7 ते 11 ऑक्टोबर राष्ट्रीय टपाल सप्ताह, 19 ते 25 ऑक्टोबर कर्मयोगी सप्ताह, 24 ते 30 ऑक्टोबर निशस्त्रीकरण सप्ताह, 24 ते 31 ऑक्टोबर जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता सप्ताह, 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दक्षता जनजागृती सप्ताह. 9 ते 15 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सप्ताह, 11 ते 15 नोव्हेंबर, सॉरी मी या ठिकाणी जानेवारी म्हटलो बहुतेक, 9 ते 15 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सप्ताह, 11 ते 15 जागतिक गुणवत्ता सप्ताह, 18 ते 24 नोव्हेंबर जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह, 19 ते 25 नोव्हेंबर जागतिक वारसा सप्ताह आणि 14 ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. जागतिक तायक्वांदो क्रमवारीत 5वा क्रमांक पटकावणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? ठीक आहे, पहिला भारतीय, पहिली भारतीय व्यक्ती या कॅटेगरीतला प्रश्न आहे. असे पण प्रश्न खूप सारे येतात आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रूपा बायर, अरुणाचल प्रदेश. ठीक आहे, अरुणाचल प्रदेश राज्याची ही खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 5. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये माल हाताळणीच्या म्हणजेच कार्गो हँडलिंगच्या बाबतीत भारतातील कोणत्या बंदराने प्रथम क्रमांक पटकावला आहे? म्हणजे ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त माल ये जा होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीनदयाळ बंदर, गुजरात. ऑप्शन क, पर्याय क. प्रश्न क्रमांक 6. आसामचे मॅन विथ द गोल्डन बूट म्हणून ओळखले जाणारे कोणत्या खेळाडूचे नुकतेच निधन झाले आहे? ठीक आहे, हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नुकतंच निधन किंवा निधन वार्ता या कॅटेगरीमध्ये प्रश्न येत असतो आणि विशेष म्हणजे एखाद्याला विशेष टोपण नाव असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न हमखास येतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गिल्बर्टसन संगमा. ऑप्शन ब, पर्याय ब. प्रश्न क्रमांक 7. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. या कॅटेगरीमध्ये सुद्धा नवीन पुस्तक मागच्या वर्षभरातलं किंवा रिसेंटचं महिन्याभरातलं याच्यावर जे प्रकाशित झालेलं आहे किंवा प्रसिद्ध व्यक्ती आहे त्यांच्या पुस्तकावर प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे टी.एम. कृष्णा. क. पुस्तकाचा विषय निघाला तर महत्वाची अलीकडच्या काळातले जे प्रकाशित झालेले पुस्तक आहे त्याच्यावर एक नजर टाकूया. बघा, लेखक आणि पुस्तक. अमिताभ कांत यांचं पुस्तक आहे हाऊ इंडिया स्केल्ड माउंट G20 द इनसाइड स्टोरी ऑफ द G20 प्रेसिडेन्सी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं पुस्तक आहे विंग्स टू आवर होप्स. याची स्क्रीनशॉट घेऊन ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हेही खूप महत्वाचं आहे. M.K. रणजित सिंग, माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड, रामचंद्र गुहा, स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम, नजमा हेपतुल्ला, इन पर्स्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स, शर्मिष्ठा मुखर्जी, प्रणव माय फादर अ डॉटर रिमेंबर्स. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलींना लिहिलेलं हे पुस्तक आहे त्यांच्या वडिलांबद्दल, तर हेही खूप महत्वाचं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं पुस्तक आहे द इमर्जन्सी डायरीज, कुलभूषण कुमार, हॉट्स अँड हिरोज लाईव्स दॅट शेप अस. एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार मंत्री आहे केंद्रीय. व्हाय भारत मॅटर्स, गीतिका लीडर, आय एम अ सोल्जर्स वाईफ, सैनिकाच्या पत्नीचं हे पुस्तक आहे. राम माधव, द न्यू वर्ल्ड 21st सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया. डॉक्टर दिनेश शाह, दलाई लामाच सिक्रेट टू हॅपीनेस. सतीश दुआ, ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव. मीनाक्षी अहमद, इंडियन जीनियस, द मेटिओरिक राइज ऑफ इंडियन्स इन अमेरिका. अभिजित बॅनर्जी, छौक, ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी. खूप गाजलेलं पुस्तक आहे. अमिताभ कुमार, माय बिलोड लाईफ. राम के रणजित सिंह, माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड. अमिताभ घोष, स्मोक अँड ॲशेस. अरुण कुमार दत्ता, आसाम ब्रेव्ह हार्ट्स, लचित बरफुकन. श्रीराम बालसुब्रमण्यम,
thermodynamics. Ranjit Pratap as the Phil turns Prem Prakash history that India ignored. खूप महत्वाचं पुस्तक आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे महत्वाचे असणारेच आपण जास्त सांगतो. अजय बिसारिया anger management, the troubled diplomatic relationship between India and Pakistan. Nirja Chaudhary, how Prime Minister decide. Ramchandra Guha, speaking with nature, the origin of Indian environmentalism. Subhash Ghai and Naveen Sinha, Karma's Child, the story of Indian cinema's ultimate showman. रघुराम राजन, माजी गव्हर्नर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे. ब्रेकिंग द मोल्ड, आदिश सी अग्रवाल, मोदीज नीतिशास्त्र, द वर्ल्ड्स हिस्ट्री आय स्टार. विक्रम संपंत, टिपू सुलतान, द सागा ऑफ द मैसूर इंटरिग. पंकज मिश्रा, द वर्ल्ड आफ्टर गाझा. संजय सुब्रमण्यम, ऑन दॅट नोट, आत्मचरित्र आहे. गौरी ग्रोवर, द अनयील्डिंग जज, अ ट्रिब्यूट टू जस्टिस, एन ग्रोवर्स लिगसी. अमिताभ घोष यांचं परत एक पुस्तक आहे वाइल्ड फ्रिक्शन्स. डॉक्टर के एस चव्हाण, पार्लियामेंट पॉवर्स, फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस. अरुण शौरी, द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स. रामचंद्र गुहा, स्पीकिंग विथ नेचर, द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम. संघमित्रा चक्रवर्ती, सौमित्रा चॅटर्जी अँड हिज वर्ल्ड. मणिशंकर अय्यर, अ मॅव्हॅरिक इन पॉलिटिक्स. शशी थरूर, आंबेडकर अ लाईफ. तर या सगळ्यांचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि हे पुस्तक खूप महत्वाचे, याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, विचारले गेलेले आहे आणि पुढच्या वर्षभर तरी विचारले जातील. प्रश्न क्रमांक 8, मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन कोणत्या विद्यापीठात सुरू केले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि हे चंदीगड विद्यापीठ आहे. ऑप्शन बी, चंदीगड विद्यापीठ. चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे, चंदीगड शहर. ठीक आहे. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा दोघांची पण राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 9, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत भारत सध्या जगात कितव्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे? तर भारत बनलेला आहे 3रा. ऑप्शन क, पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 10, मुंबईत उद्घाटन करण्यात आलेले MB3 हे अत्याधुनिक डेटा सेंटर कोणत्या कंपनीचे आहे? आणि हे आहे इक्विनिक्स, पर्याय क. प्रश्न क्रमांक 11, 39 दिवसाच्या संघर्षानंतर एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेने कोणत्या देशासोबत 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, इराण. ठीक आहे. इराण अमेरिकेचं युद्ध चालू होतं. स्ट्रेट युद्ध होतं इस्रायल आणि इराणचं, पण अमेरिकेनं ते हातात घेतलं इस्रायलचा मित्र म्हणून. ते आता थांबवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, राज्यातील गुणवान नेमबाजांना संधी मिळावी यासाठी शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्राचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे, पर्याय क. प्रश्न क्रमांक 13, खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण ही घटना पहिल्यांदाच देशात घडलेली आहे आणि आता राज्यात सुद्धा याला मान्यता मिळाली. प्रश्न बघूया. इच्छा मृत्यूपत्राला म्हणजेच लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता आणि डिजिटल नोंदणीची सुविधा देणारी देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि हे ठरले आहे महाराष्ट्र. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, कल्पकम तामिळनाडू येथील PFBR या अणुभट्टीची वीज निर्मिती क्षमता किती मेगावॅट आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 500 मेगावॅट. ठीक आहे. तर खूप मोठी ही अणुभट्टी आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताच्या फास्ट ब्रीडर रिएक्टर मध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करून प्लुटोनियम 239 तयार केले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे युरेनियम 238. आता खर तर हे प्रश्न आपल्यासाठी जड आहे, परंतु हे महत्वाचे आहे म्हणून याला एकदा नजरेखालून घाला. ठीक आहे. फास्ट ब्रीडर रिएक्टर. हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांच्या सर्व भरत्या म्हणजे पोलीस शिपाई असेल,
क्लर्क असेल, पिऊन असेल, तर पिऊनच्या संदर्भातले आपण संभाव्य प्रश्नपत्रिकाचे व्हिडिओ अपलोड होतोय. चौथा व्हिडिओ आपला या व्हिडिओ नंतर एक अर्ध्या ते 1 तासामध्ये येईल किंवा शार्प सांगायचं तर 12 वाजेपर्यंत अपलोड होईल, 12च्या आतच होईल. तर तोही बघा. बाकी पहिलेही प्लेलिस्टमध्ये ऍड करून देतो. 1, 2, 3, 4 तेही व्हिडिओ बघा. आपली सरकारी नोकरी पक्की करा. अभ्यास करण्यासाठी कमी वेळात जास्त आउटपुट मिळवण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूब सगळीकडे फॉलो, सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.